त्रिपुरा रहस्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे, की दत्तात्रेय परशुरामांना सांगतात, की "तू महेंद्र पर्वतावर जा आणि तपश्चर्या कर." 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना असं वाटतं, की मी करतोय खरं, जे पाहिजे ते होतच नाहीये. पुन्हा गिरनारवर गेले आणि परशुरामांना दत्तात्रेयानं विचारलं, की "गुरुदेव, मला म्हणाले, की एकच समजलं, उपासनेने काहीच मिळत नाही." त्यावेळेला दत्तात्रेय म्हणाले, की "आता खरा आत्मदेव तुझ्यावर प्रसन्न झालेला आहे. मी हे करीन, मग मला ते मिळेल." ही कल्पनाच आहे सगळी. माझे जे मार्गदर्शक आहेत त्यांना मी विचारलं, की जग ही कल्पना आहे, ठीक आहे, हे मान्य केलं. उपासना ही पण कल्पनाच आहे, मग हे कशासाठी पाहिजे? हा प्रश्न होता. त्यांनी एक उदाहरण दिलं, जंगलातनं जात असताना तुझ्या पायात काटा बोचला, तर तू घरी जाई पण वाट बघशील, की तिकडचा दुसरा काटा घेऊन हा काटा काढून टाकशील आणि मग दोन्ही काटे फेकून देशील. त्याप्रमाणे जग खरं आहे, हा जो काटा बोचलेला आहे तो काढण्यासाठी देव खरा आहे ही कल्पना करून सगळं कॉन्सन्ट्रेशन देवावर ज्यावेळेला होईल, देव म्हणजे त्या मूर्तीवर म्हणा, कशावरही म्हणा, त्यावेळेला हा काटा निघालेला असेल. जग खोटं आहे हे पटलेलं असेल, पण मूर्तीला खरं मानशील किंवा तुझ्या आतमध्ये दिसणाऱ्या एखाद्या छबीला खरं मानशील, नंतर तीही सोडून द्यायचं. मग जे राहील ते तू आहेस.